SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण नाशिक मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणी आहोत। अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या या प्रभागामध्ये काल भयंकर जो पाऊस झाला, या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी गेले। परंतु हे पाणी जात असताना एक कुटुंब प्रमुख या नात्याने या प्रभागाच्या ज्या नगरसेविका होत्या सौ नैना निलेश जाधव, या अगदी कुटुंब प्रमुखाप्रमाणे या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली। रात्री 11 वाजता त्या इथे दाखल झाल्या होत्या आणि सर्व घरांमधनं पाणी काढून त्यांनी या पाण्याची विल्हेवाट लावली। ती विल्हेवाट ज्या ठिकाणी लावली आपण ती जागा बघू शकतो। माझ्या पाठीमागे इकडे बघू शकता की मनपाचे कर्मचारी आणि नगरसेवक देखील या ठिकाणी अनेक आलेले आहेत। आपण जर बघू शकता की या ठिकाणी दादा सरकता का एक मिनिट, हो सरकता एक मिनिट, सरका बरं। या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी नगरसेविका नैना जाधव यांच्या पुढाकाराने या ठिकाणी ही जी भिंत आहे, या भिंतीला या ठिकाणी JCBच्या साहाय्याने आपण जर बघितलं असेल या ठिकाणी मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या भिंतीच्या साहाय्याने या पाण्याची विल्हेवाट लावली। या पाण्याची विल्हेवाट लावत असताना त्यांनी निश्चितच एक मोठी जोखीम घेतली की रात्री 11 वाजता त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि नागरिकांना एक सुटकेचा श्वास या ठिकाणी घेता आला। आपण नागरिकांशी बातचीत करणार आहोत आणि नगरसेविका नैना जाधव यांच्यासोबत देखील बातचीत करणार आहोत। आपण तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आता आपण प्रभाग क्रमांक 26 मधील अशा ठिकाणी आहोत की ज्या घरांमध्ये काल रात्री पावसाचे पाणी शिरले होते। आपण अजूनही बघू शकता की या ठिकाणी हे घर आहे आणि या ठिकाणी पावसाच्या पाण्याचं जे या ठिकाणी घरामध्ये जे थैमान मांडलं आहे, हे थैमान आपण बघू शकता। ह्या थैमान ज्यावेळी मांडलं गेलं होतं, यावेळी प्रभागाच्या ज्या नगरसेविका होत्या सौ नैना जाधव, त्यांनी या ठिकाणी नागरिकांशी भेटून त्यांनी या ठिकाणी हजेरी लावून स्वतःच्या स्वखर्चाने या ठिकाणी JCB मागून त्यांनी या पाण्याची विल्हेवाट लावली होती। परंतु अजूनही या ठिकाणी मनपा प्रशासनाचे काही अधिकारी आणि कर्मचारी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। परंतु या ठिकाणी जे रहिवासी आहे आपण त्यांनाही विचारणार आहोत की किती वाजता ही घटना झाली होती आणि अनेक घरांमध्ये आपण हे पाणी शिरलं होतं आणि रात्रीच्या वेळी या नागरिकांना पाण्यामध्ये आपण अजूनही बघू शकता की या ठिकाणी बाजूला देखील एक घर आहे, या ठिकाणाहून देखील पाणी निघू शकतं। आपण बघू शकता की त्यातनं देखील पाणी बाहेर येतं आहे। परंतु या घराला कुलूप जे लावलं असल्याकारणाने या घरात कोण आहे ते समजणार नाही आहेत आपल्याला। या ठिकाणी एक बाबा आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की बाबा किती वाजता पाऊस आला होता रात्री आणि काय झालं होतं हे? मला माहिती नाही बा। बस साधारण हे घरामधनं पाणी हे घरामधलं पाणी पाऊण रातचा पाऊस आला ना, तर 10 वाजेपासून ते हे 10 वाजेपासून पाणी पाऊस चालू आहे ना, हा पाणी घरात नाही। अच्छा, हां, मग कोण आहे या ठिकाणी आले होते? कोणीच नाही आलं नाही माझ्या जगात, कोणी आलं नाही माझ्या जगात। बाबांना काही कल्पना नाही आहे अजून या ठिकाणी कोण आलं होतं, काय आलं होतं। या ठिकाणी आपण अजून एक महिला भगिनी आहेत, आपण ताई त्यांना विचारणार आहोत की ताई या ठिकाणी जो पाऊस आला होता, या ठिकाणी जो पाऊस आला की किती घरांमध्ये पाणी गेलं होतं या ठिकाणी, काही सांगता येईल का? हो, 5-6 घरामध्ये पाणी आलं। 10 वाजेपासून सारखं पाणी चालू होतं, 1 वाजेवर म्हणजे सकाळपर्यंत चालूच आहे आणि कोणी जेवण पण केलं नाही, कोणी स्वयंपाक पण केला नाही। मग या ठिकाणी रात्री तुमच्या ज्या नगरसेविका आहेत नैना जाधव त्या आल्या होत्या ना? हो, आल्या होत्या, त्या पण होते। त्यांनी JCB बोलवलं, त्यांनी तिकडची ते भिंत खोदली। परत खूप हे झालं, घरामध्ये पण सगळं पाणी घुसलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी घरामध्ये पूर्ण पाणी आहे। प्रशासनाने लवकरात लवकर यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात। निश्चितच सामान्य नागरिकांसाठी जे हक्काने लढणारं प्रशासन, असं प्रशासन नाशिककरांना हवं आहे आणि प्रभागात 26 मधील या नागरिकांना निश्चितच मोठ्या जोखमीला सामोरे जावं लागत आहे। आपण घरामध्ये बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आहे। अजूनही काही पाण्याची विल्हेवाट लावण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 26च्या ज्या नगरसेविका आहेत, त्या 26च्या नगरसेविका नैना जाधव त्या देखील या ठिकाणी येणार आहेत। आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। आपण तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा।
या घटनेचं मूळ कारण काय आहे? नागरिकांच्या घरामध्ये जे पाणी जात आहे, माझ्या पाठीमागे बघू शकता की पांझरपोळची ही जागा आहे. या पांझरपोळच्या जागेमध्ये आपण जर बघितलं की मी आमचे कॅमेरामन आहे सोहेल खान यांना बोलेल की कॅमेरा जरा वरतून दाखवा, म्हणजे लोकांना कळेल, आपल्या दर्शकांना कळेल की एक्झॅक्ट हे पाणी येतं कुठून आहे. आणि पुष्कळ प्रमाणात हे पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे. या घरामध्ये जाण्याचं कारण हे एकमेव हे पाणी आहे की जे नागरिकांच्या घरामध्ये जात आहे. रात्रीपासून लहान मुले या ठिकाणी नागरिकांच्या घरातली झोपलेली नाही आहे. प्रभाग क्रमांक 26मधील काही नागरिक आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत कि भैया जी आपके घर में भी पानी आया था क्या? हाँ हाँ सर, पूरा पानी पूरा भरा है। रात से 7 बजे से पानी आया हुआ है सर, और अभी देखो 11-12 बज रहे हैं, न कुछ बनाने को हो रहा है न कुछ खाने को हो रहा है। क्या कर सकते हैं हम लोग। अजूनही या ठिकाणचे नागरिकांनी काही खाण्यासाठी बनवलेलं नाही आहे. त्यांच्या घरी लहान लहान मुले आहेत. फिर आपके बच्चों का फिर कैसे होगा? अभी क्या कर सकते हैं, सबको ऊपर बिठाए हुए हैं सर, कुछ बिस्किट उस्किट ला के खिलाए हैं, सब बैठे हुए हैं सर, खाट पे सब बैठे हुए हैं। निश्चितच एक आपण प्रभाग क्रमांक 26 हा भाग खरोखर दुर्गम आहे का? या भागाकडे लक्ष देण्याची खूप मोठी गरज आहे. या ठिकाणी नगरसेविका ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. या ठिकाणी नैना जाधव, आपण त्यांनाही विचारणार आहोत. रात को भी आपके जो नगरसेविका है नैना जाधव वो आए थे, क्या हुआ फिर? आए थे सर, वो JCB भी लाए थे उन्होंने, उधर का कुछ तोड़ा वो दीवार, लेकिन तो पानी निकला नहीं सर। उन्होंने ऊंचा था वो, जो इधर से पानी निकालने का। ये जब से ये बना ना सर, इन्होंने बोला था मैं बना के दूंगा, ये महाड़ा का जो बनाया है इससे पानी पूरा रुक गया सर। पहले इधर से हाँ, निकलता था, इधर से सर नाला बनाया था, पाइप डाला था मोटा, निकल जाता था सर पानी। लेकिन जब से इन्होंने ये बनाया तब से पानी निकल ही नहीं रहा है, सारा पानी अंदर को। क्या बनाया है, क्या है इन्होंने? सर ये बिल्डिंग बना रहे हैं ना बाहर बाजू में, महाड़ा का बिल्डिंग है। हाँ सर, महाड़ा का बिल्डिंग बना रहे हैं। पानी नहीं और निकालने के पहले इन्होंने बोला था, इनके जो साहब लोग हैं वो आए थे कि हम बना के देंगे, लेकिन कुछ नहीं बनाया। वो क्या बोले, हमारा पहले तैयार हो जाएगा तो हम देखते हैं अभी क्या करेंगे। निश्चितच महाडाची बिल्डिंगचं जे काम चालू आहे बाजूला, याचं देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण केलेला आहे रहिवाशांनी. आपण अजूनही ज्या ठिकाणी नगरसेविका जेव्हा दाखल होणार आपण त्यांच्याशी चर्चा करणार. निश्चितच पाहत राहा या नागरिकांच्या समस्या. आपण फक्त आणि फक्त SPN न्यूज मार्फत आपण बघत आहात. आपण तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. ज्या नगरसेविका रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी दाखल झाल्या होत्या त्या नगरसेविका या ठिकाणी आलेल्या आहेत. नैना जाधव ताई, आपण त्यांना विचारणार आहोत की ताई, जर एकंदरीत बघितलं की लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी जात आहे आणि पाठीमागे जर बघितलं तर या ठिकाणी महाडाचं जे बांधकाम चालू आहे, एकंदरीत त्या बांधकामामुळे किंवा पांझरपोळमुळे हे पाणी नागरिकांच्या घरात जात आहे असं वाटतं का आपल्याला? रात्री ज्या वेळेला 11 वाजता फोन आला आणि फोनमध्ये एका बाईच्या किंकाळण्याचा आवाज आला की ती बाई म्हणे, ताई घरामध्ये पाणी घुसले, माझं लहान बाळ आहे, मी काय करू? अशा सिच्युएशनमध्ये मला एकदम धस्स झाला आणि मी लगेचच इकडे गाडी आम्ही घेतली. ज्या वेळेला ती इथली सिच्युएशन बघता, मागेच आपण बघितलं असेल म्हाडाचं काम चालू आहे आणि शेजारला पांझरपोळची भिंत आहे. पण ज्या वेळेला म्हाडाचं काम चालू असताना म्हाडावाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि म्हाडावाल्यांनी त्यांच्या परीने म्हाडासाठी त्यांनी इकडच्या म्हाडाच्या घरांसाठी आणि तिकडच्या म्हाडाच्या घरांसाठी त्यांनी एक मध्यवर्ती मार्ग म्हणून त्यांनी आपल्याला ड्रेनेज लाईन काढून दिली, पावसाळी ड्रेनेज लाईन काढून दिली. पण राहिलं पाणी पांझरपोळची भिंत असल्या कारणामुळे त्या पाण्याने जे पाणी बाहेर वाहणं गरजेचं होतं ते पाणी भिंतीमुळे वाहिलं नाही आणि ते पाणी लोकांच्या घरांमधून वाहू लागलं. अशी सध्याची सिच्युएशन निर्माण झालेली आहे. रात्री ज्यावेळेला ही सिच्युएशन सगळी बघितली, मी पांझरपोळवाल्यांनाही फोन केला पण पांझरपोळवाल्यांचा मला कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. मग ह्या संदर्भात आत्ता सकाळी ज्यावेळेला ते आले त्यावेळेला त्यांना सांगितलं की ही पांझरपोळची भिंत काढणं गरजेचं आहे. आम्ही रात्रीच ज्या वेळेला ही सिच्युएशन बघितल्यावर रात्रीच आम्ही आमचं प्रायव्हेट JCB घेऊन आम्ही पांझरपोळची भिंत टोडली आणि त्यातनं बऱ्यापैकी पाण्याचा फ्लो निघेल या पद्धतीने आपण ते पाणी काढून दिलं. एकंदरीत जर बघितलं की आपण आता प्रभाग क्रमांक 26मध्ये शाहूनगर, सिडको परिसर काही येतो, कुटवडनगर भाग येतो, परंतु महाडामध्ये हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो की काय असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागला आहे. कारण इथे जेव्हा आम्ही आलो त्यावेळी इथल्या नागरिकांची अशी प्रतिक्रिया आली की आम्हाला इथे खाण्यासाठी नाही आहे, लहान मुलं झोपले नाही आहेत. त्यांच्यासाठी आम्ही विचारलं की नगरसेविका इथे आल्या होत्या का? त्यांनी ते देखील सांगितलं की नैना जाधव ताई इथे आल्या होत्या. परंतु या नागरिकांचा मग दुर्गम भाग म्हणून ओळखला जाऊ लागला की असं वाटतं की काय तुम्हाला?
दुर्गम भाग म्हणजे आता सध्याची सिच्युएशन बघता ज्यावेळेला पांजरपोळवाल्यांनी आपल्याला जे काही सहकार्य करणं आवश्यक होतं ते सहकार्य लाभलं नाही, पण मग अपेक्षित झालं नाही. त्यांनी फक्त एक चारी करून दिली आणि त्या चारीचा विषय असा झाला की त्या चारीतनं जे पाणी निघालं ते पूर्णपणे ॲज इट इज ती चारी जो काही गाळ माती वगैरे सगळं त्या चारीमध्ये बसलं आणि परत ते पाण्याच्या रूपामध्ये ॲज इट इज सारखंच होऊन गेलं. पण त्यांनी जो बांध घालणं आवश्यक होतं ह्या पांजरपोळच्या भिंतीला तो बांध घातलेला नाही आहे, म्हणून खरं ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे. रात्रभरापासून तुम्ही जर बघू शकता आज प्रत्येकाच्या घरामध्ये ते पाणी, लहान लहान मुलं, अक्षरशः ते लोक सगळी रस्त्यावर आलेली होती. रात्रीची ही सिच्युएशन हँडल करता करता आम्हाला जवळजवळ रात्री 2 वाजले होते आणि 2 वाजता आम्ही पांजरपोळची एक भिंत तोडून ते पाण्याचा फ्लो काढून दिला आणि तेव्हा बऱ्यापैकी पाणी वाहू लागलं. मग एकंदरीत जर बघितलं की आता जरा मनपा प्रशासन यासाठी काही ठिकाणी जबाबदार आहे का असं वाटतं का तुम्हाला? कारण जर बघितलं की प्रशासकीय राजवट ज्यावेळी होती त्यावेळी नगरसेवक नव्हते, प्रशासकीय राजवटीमध्ये हवं तसं काम मनपा प्रशासनाकडे झालं नाही. मग आता एकंदरीत कुठं नगरसेवकांचा वचप बसेल का त्यावरती, काय वाटतं? नक्कीच नक्कीच. ज्या वेळेला आम्ही रात्री ही सगळी सिच्युएशन हँडल केल्यानंतर आता सकाळी आम्ही आपले डेप्युटी वगैरे आणि विभागीय अधिकारी तसेच आपले ठाकरे साहेब हे सगळे इथे येऊन यांनी पाहणी केली आणि लगेचच त्यावर उपाययोजना करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्हालाही अपेक्षा आहे की आता हे लवकरात लवकर सर्व गोष्टी आपल्या मार्गी लागतील. निश्चित. एक शेवटचा प्रश्न, आता माणसाला झोप तेव्हाच लागेल जेव्हा त्याच्या पोटात अन्न असेल, परंतु रात्रीपासून लहान मुले देखील या ठिकाणी उपाशी आहेत आणि 7-8 कुटुंब जे आहेत त्यांना काही जेवणाची सोय झालेली नाही. यासाठी आपण काय प्रयत्न कराल? नक्कीच आमचा प्रयत्न म्हणजे आम्ही आधीच ज्यावेळेला इथे आलो आणि विभागीय अधिकाऱ्यांना सांगितलं, विभागीय अधिकारी असो किंवा डेप्युटी इंजिनियर असो, त्यांनी सर्वांनी लगेचच प्रशासनाला फोन केला आणि कळवलं की इथल्या लोकांना काहीतरी अन्नाची व्यवस्था करून द्यावी. असं ज्यावेळेला मी मागणी केली त्यावेळेला त्या लोकांनी लगेचच आम्हाला झाली का ती व्यवस्था? आता ती 1-2 तासामध्येच जेवणाची व्यवस्था आम्ही करून देतोय. निश्चितच एक कुटुंब प्रमुखाप्रमाणे ह्या ज्या नगरसेविका आहेत सौ नयनाताई जाधव यांनी निश्चितच एक पाऊल उचललेलं आहे. निश्चितच आपण दुर्गम भाग म्हणतो, दुर्गम भागाकडे आपण बघितलं जर एक शहरी भागामध्ये आपण राहतो आणि या शहरी भागामध्ये हा प्रभाग क्रमांक 26 निश्चितच लक्ष देण्याची या ठिकाणी गरज आहे. ताईंनी आमच्याबरोबर जी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहत होता SP न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. मी शशिकांत निर्मळ, कॅमेरामन सोहेल खानसह. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.